हाय मैत्रिणींनो, हे बघा मी आज तुम्हाला दाखवणार आहे अरबीचे फ्राय केलेले काप। असे छान असे सालं काढून घ्यायची। खूप छान लागतात। हे आपण मच्छीपेक्षा अरबीचे काप फ्राय केलेले खूप छान लागतात। माझ्या मुलांना तर खूप आवडतात। हे बघा खालचा भाग असा कडक असतो, ते चांगली सालं काढून घ्यायची। बघा स्वच्छ करून घेतलेत, आपण सालं काढून घेतलेत। आता आपण काप कट करून घेऊया। त्याचे कट करून शिजायला टाकले म्हणजे लवकर शिजतात। मी याची 2 रेसिपी दाखवणार आहे। हे बघा छान असे जास्त पातळ नाही करायचे, जास्त जाड पण नाही ठेवायचे। हे बघा आपले काप हे करून झालेत। आता मी दुसरे बारीक पण करून दाखवलेत, पण ते व्हिडिओमध्ये शिजायला ठेवलेले दाखवलेत, कट केलेले नाही दाखवले। त्याची आपण दुसरी रेसिपी करणार आहोत। याच्यामध्ये चिंच आणि मी मीठ घालून घेतलेलं पाण्यामध्ये, हे खकवत नाही ते। आपण पेस्ट करून घेऊया। कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची पेस्ट केलेली आहे। ती छान 10 मिनिटं लावून ठेवायची। लिंबू टाकायचं पिळून, मीठ घालून घेऊया। छान असं मिक्स करून घ्यायचं। दहा मिनिटं आपण असे लावून ठेवूया आणि मग त्याचं वरचं पीठ तयार करून घेऊया। असं छान मिक्स करून घ्यायचं। आता मी तांदळाचं पीठ घेतलंय, 2 चमचे लाल तिखट घेतलंय, हळद, मीठ चवीनुसार, गरम मसाला घेतलाय आणि हिंग। छान मिक्स करून घ्यायचा। खूप छान लागतात भाकरी बरोबर खायला, पण तुम्ही नुसते खाल्ले तरी चालतील। तर थंड झाल्यावर खायचे, नंतर ते खकवतात। हे बघा आपले काप 10 मिनिटं झालेत। छान लावून ठेवलेला मसाला तुम्ही एकदा करून बघा। असं पिठामध्ये लावून घ्यायचं। हे बघा तळायला ठेवूया। छान कुरकुरीत होतात, आपण तांदळाचं पीठ घातलंय तर। बघा आपले काप तयार झालेले आहेत, आपण काढून घेऊया। हे बघा सर्व करून दाखवलेत। वरून लिंबू पिळून तुम्ही असे नुसते सुद्धा खाऊ शकता। करून बघा एकदा।